श्रेया वक्तृत्व स्पर्धा म्हणजेच संस्कृती जगताप हे जणू समीकरणच बनले. तिची भाषा शैली शब्दफेक आरोह नाव साक्षी संजय जगताप व ही माझी सहकारी पुनर्वा कांबळे. तर नागपूर येथे स्तरीय स्विमिंग स्पर्धेत 3 किलोमीटर अंतर पूर्ण करून 5वा क्रमांक मिळवला. वयविसरांकडून प्रेरणा घेऊन मागील वर्षी व याही वर्षी आपल्या प्रशालेतील काही विद्यार्थ्यांनी पोहण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. नमस्कार, माझे नाव पूर्वा विलास लोणकर. मी 7वी तुकडी क मध्ये शिकत आहे. कधी प्रेक्षकांना मनमुराद सोडणारा, कधी डोळ्यांच्या कडा ओला करणारा, तर कधी आत्मचिंतन करायला लावणारा आमचा नव महाराष्ट्र विद्यालयाचा सांस्कृतिक विभाग. जर कोणी पाण्यात बुडत असेल तर त्याला आपला जीव धोक्यात न घालता त्याला कसे वाचवावे हे आम्हाला आरएसपीच्या माध्यमातून समजले. सृजनतेचा स्वीकार व्हावा व कलाविषयी जाणीवा समृद्ध व्हावा यासाठी आपल्या प्रशालेमध्ये वार्षिक चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व विशेष कला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नव महाराष्ट्र विद्यालय पंढरपूर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब जयकर माझे नाव पूर्णिमा कुंभकर. आपल्या प्रशालेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात, जसे की विज्ञान प्रदर्शन. नमस्कार, माझे नाव संजय जगताप. मी इयत्ता 9वी क मध्ये शिकते आहे. आपली प्रशाला म्हणजे नव महाराष्ट्र विद्यालय पंधरा ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत असते आणि भोसले व मी देवेंद्र दिलीप ठाकरे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रशालेमध्ये 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी ते 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी या दरम्यान संत सप्ताह साजरा केला गेला. या सप्ताहामध्ये सामाजिक विषमता दूर करण्यासाठी ज्या थोर समाजसुधारकांनी कार्य केले अशा थोर समाजसुधारकांचे चरित्र व जीवन कार्य यांचा परिचय विद्यार्थी व शिक्षक करून देत असतात. या शैक्षणिक वर्षामध्ये प्रशालेमध्ये जे उपक्रम होतात त्याबरोबरच प्रशालेतील जे आदर्श विद्यार्थी आहेत या सर्व उपक्रमांची माहिती घेऊन या ठिकाणी मान्यवर प्रशालेतील आदर्श विद्यार्थ्यांची या ठिकाणी ओळख करून देण्यासाठी सन्माननीय पर्यवेक्षक ढोबळे सर त्या ठिकाणी उपस्थित. डॉक्टर पाटील बारामती येथे ज्या वक्तृत्व स्पर्धा झाल्या त्याच्यामध्येही तिला प्रथम क्रमांक आलेला आणि वक्तृत्व टार्गेट येतं 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्याने जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आपण पाहतो की ऊन वारा पाऊस किंवा वीज कडकडल्यामुळे जे जीवितहानी होती त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट निवडलेला. याच्यावरून आपण समजू शकतो की खांबामध्ये करंट आहे का नाही, याच्यामुळे जीवितहानी देखील वाचू शकते. आपले प्रमुख अतिथी उमरे सर यांचं या ठिकाणी प्रशालेच्या औक्षण होत आहे. त्याबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट केशवराव जगताप बापू यांचंही या ठिकाणी औक्षण होत आहे आणि बॅचेस लावले जात आहेत. पर अजितजी जगताप सर, स्वच्छ आणि सुंदर या शाळेचा सदा अमा अभिमान असे. नव महाराष्ट्र विद्यालयाचा, नव महाराष्ट्र विद्यालयाचा. झाले 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित पंधरे गावचे प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सतत आपल्या शाळेला भेटी देणारे, शाळेकडे विशेष लक्ष असणारे हे सर्व मान्यवर आहेत.
आपलं भाग्य थोर की आपल्याला असे पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत. प्रशालेच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत करते. सोहळा संपन्न होतोय. सर्वप्रथम माननीय ॲडव्होकेट केशवराव जगतापूरकर बापू तुम्ही पेंटिंग करता ती इतरांना कळेल. आणखी एक चांगली त्यामध्ये गोष्ट होईल की तुम्हाला चांगले मार्गदर्शक मिळेल. तुम्हाला कोणतरी त्यात मार्गदर्शन करेल, हे असं कर, या प्रकारचे कलर वापर. त्यामुळे तुमच्यामध्ये जे काही कलागुण असतील त्याचा विकास करा आयुष्यामध्ये. ते खूप गरजेचं आहे. अभ्यासात तर तुम्ही चांगले असायलाच पाहिजे, पण अभ्यासाबरोबर जे काही तुमच्याकडे कलागुण असतील, खेळामध्ये प्रावीण्य असेल, तुम्हाला इतर काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला भाग घ्यायला आवडत असेल, तर हे सगळे कलागुण तुमच्याकडे जे आहेत त्याचा विकास करा. आयुष्यामध्ये कोणता तरी एखादा खूप चांगला छंद पाहिजे जो आयुष्यभर तुम्हाला जपता येईल. तो जपा. तुम्ही भाग घेऊ शकाल, त्या उपक्रमामध्ये भाग घ्या आणि त्यामध्ये चांगलं यश कसं मिळेल याची एक चांगली स्पर्धा या शाळेमध्ये जी चालू आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग द्यावा आणि आपलं आयुष्य उज्ज्वल कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करावे. मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला जे काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्यामुळे काही चांगला बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला इथं येण्याची संधी दिली, मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सन्माननीय मंडळी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला नेहमीच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रमाणेच आज आपण प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करतोय. खरं तर ऊन बरंच झालंय, वेळ बराच झालाय. कुठेही मुलाखतीला जाऊ द्या, कुठल्या परीक्षेला बसू द्या, तो निश्चितपणे यशस्वी होऊन आला पाहिजे. तर आपल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आपण हे इंजिनिअरिंग कॉलेज चालवतोय, पॉलिटिक्स चालवतोय, सगळीच कॉलेज चालवतोय. यामध्ये आवश्यक ते गुणवत्तेचा बदल करणं आवश्यक आहे. फुले सावित्रीबाई फुले यांनी स्वतःचं आयुष्य कसं घालवलं का तर या गावातल्या महिला, गावातल्या मुली शाळा शिकल्या पाहिजेत. शिक्षणाशिवाय माणसाचं अस्तित्व अपुरं आहे. म्हणतात ना, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे की शिक्षणाशिवाय माणसाला दूरदृष्टी येत नाही, तो मोठा होत नाही, त्याला आणखी आकलन होत नाही. या दोन डोळ्या व्यतिरिक्त आणखी काहीतरी आकलन व्हायला तिसरा डोळा आपला आहे, शिक्षण आहे मित्रांनो. आणि समाजातल्या मुलींनी शिकलं पाहिजे. आपल्या घरातून सुरुवात करायची, पत्नीला शिक्षित करायचं, त्यांनी शाळा बारावी लावायच्या, त्यांच्याकरता शाळा सुरू करायच्या. या अत्यंत विधायक अशा खूप दूरदृष्टीच्या कुटुंबामध्ये जन्मलेले हे ठोंबरे सर आपल्याला मिळाले, अत्यंत सुदैवाने मिळाले. खरोखर ज्यांनी वाचन धनंजयजी ठोंबरे सर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी वाचनास वाव मिळावा, आणखी ग्रंथ संपदा खरेदी करता. नमस्कार.
इतिहासाचे रंगरूप आले या नगरा. आमच्या मुलींनी इतक्या छान प्रकारे पाहुण्यांचं स्वागत केलं आणि खरोखरच आज या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला, आमच्या या गुणगौरव कार्यक्रमाला एका सोहळ्याचं रूप आलं असं म्हटलं तर यामध्ये अतिशयोक्ती ठरणार नाही. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर सन्माननीय धनंजय गणपती ठोंबरे, सचिव, शिवनगर विद्याप्रसारक मंडळ, माळेगाव बुद्रुक. फक्त स्वतःसाठी जगायचं नाही तर समाजासाठी जगायचं. विद्यार्थ्यांनी स्वप्न बाळगायची आणि ते स्वप्न जागेपणे पाहायचे. अखंड ऊर्जेचा स्रोत, उत्साही व्यक्तिमत्व, नेहमीच ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आमचे कान उत्सुक असतात असे आमचे आदरणीय बापू, ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री केशवराव सर्जेराव जगताप, अध्यक्ष सरस्वती शिक्षण मंडळ पंधरे व चेअरमन दि माळेगाव सहकारी साखर कारखाना शिवनगर यांचेही मी मनापासून आभार मानते. मध्यान्ह भोजन सर्वांनी मिड डे मीलचा आनंद घ्यायचा आहे. त्या ठिकाणी आजचा मेनू काय मला माहित नाही, परंतु आपण त्याचा आस्वाद घ्यायचा.